दिशा सालियांच्या मृत्यूच्या प्रकरणी जो समरी रिपोर्ट होता तो आता मागे घेण्यात आलाय। मात्र तपास थांबवलेला नाही असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलंय। सरकारने फेर तपासाचे आदेश दिल्याच्या नंतर हा समरी रिपोर्ट मागे घेण्यात आलाय। दिशा सालियांच्या प्रकरणी SIT चौकशी सुरू आहे। समरी रिपोर्ट कोर्टामध्ये दाखल करण्यात आला होता, पण फेर तपासामुळे हा रिपोर्ट मागे घेतला असं सांगितलं गेलंय। दिशा सालियांच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये आता नवा अँगल सुद्धा समोर येतोय। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशाने आत्महत्या केली असं नमूद करण्यात आलं होतं। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा ही त्यांना पैसे देऊन थकली होती। दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल तिच्या मित्रांना सुद्धा सांगितलं होतं आणि या गोष्टींमुळे तणावामधून दिशाने आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष आहे। मालवणी पोलिसांच्या या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये हे सगळं नमूद करण्यात आलंय। तर 5 वर्षांनी दिशाच्या वडिलांना हाताशी धरून राजकारण करणाऱ्यांना लखलाभ अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। जे आता 5 वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतात ते त्यांना लखलाभ हो। पोस्टमॉर्टम रिपोर्ट कालच आलेला आहे, काही दिवसापूर्वी आला, पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला, इतर काही गोष्टी येत आहेत आणि आम्ही समर्थ आहोत ना। आम्ही समर्थ आहोत। आदित्य ठाकरे समर्थ आहेत, उद्धव ठाकरे समर्थ आहेत, आम्ही सगळे समर्थ आहोत। अशा घाणेरड्या विषयाचं राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करू इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात। आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आहोत असे म्हणतात, त्यांना लाजा वाटला पाहिजे करताना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।